नांदेड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे। वाहनाची कडक तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर नांदेड शहरात येणाऱ्या वाहनाची या पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे। जिल्हाभरात 303 पथकाची स्थापना करण्यात आली आहे। तसेच 117 SST पथक नेमण्यात आले आहेत। 56 VST पथक, 99 FST पथक या ठिकाणी नेमण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्याला तेलंगणा व कर्नाटकची सीमा असल्याने तेलंगणाच्या सीमेवर 14 तर कर्नाटकच्या सीमेवर 3 नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत। एकूणच जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी जे ते प्रशासन ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। वाहनधारकाचं नाव, मोबाईल नंबर, गाडीचा नंबर व वेळ असं संपूर्ण तपासणी, असा संपूर्ण लेखाजोखा जो आहे तो या पथकाकडे लिहून ठेवण्यात येत आहे। त्याचबरोबर वाहनामध्ये रोख रक्कम असेल किंवा मतदारांना आमिष दाखवणाऱ्या काही वस्तू असतील याची तपासणी एकंदरीत या पथकाच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी प्रशासनाच्या वतीनं कोणतीही कसर या ठिकाणी ठेवण्यात येत नाहीये। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।